नमस्कार, जय महाराष्ट्र। ये तो होना ही था। बघा, आपल्या नर्सिंगमध्ये कोणती गोष्ट जी आहे ती कोणती गोष्ट जी सुरळीत चालत आलेली आहे, कोणतीच गोष्ट नाही ही गोष्ट काही चालणार होती. चला बघा, एक सीएनई आणि सीपीडीसाठी एक आज MNCने महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने एक महत्त्वाचं नोटिफिकेशन काढलेलं आहे. तर बघा, हे नोटिफिकेशन कसं आहे ते बघू आपण. बघा, हे नोटिफिकेशन सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. जे सीएनई अटेंड करत आहे, त्यानंतर जे सीएनई ऑर्गनाईज करत आहे आणि जे सीएनई पार्टिसिपंट आहे, ऑर्गनायझर आहे आणि स्पीकर आहे, सगळ्यांसाठी हे जे नोटिफिकेशन हे नोटिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, हे नोटिफिकेशन काय आहे? तर बघा, हे नोटिफिकेशन महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने दिलं आहे 17 एप्रिल 2026. तर बघा, या नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय आहे? तर बघा, सदर विषय बघा, सीपीटी कार्यक्रम प्रस्तावास मान्यता देण्याची कारवाई स्थगित करण्याबाबत. म्हणजे जे सीपीडी ऑर्गनाईज करण्यासाठी जी आपण परमिशन काढतो ती परमिशनला स्थगिती दिली आहे. तर बघा, स्थगिती कशामुळे दिली? परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रामलिंग माडी यांनी दिनांक 14/4/2026च्या व्हॉट्सअप आदेशावर आतापर्यंत दिलेल्या असतील मान्यता त्या सोडून, बघा, सीएनई सीपीडीच्या ज्या मान्यता आहे त्या मान्यता व्हॉट्सअप थ्रू पण दिल्या आहे म्हणते. ठीक आहे, तर त्या मान्यता सोडून म्हणजे 14/4/2026 पर्यंत ज्या मान्यता दिल्या त्या मान्यता सोडून दिनांक 15/4/2026 पासून कोणालाही सीपीडीची मान्यता देण्यात येऊ नये असे आदेशित करण्यात आले आहे. ठीक आहे, म्हणजे आपले जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर रामलिंग माडी, तर 14 एप्रिल 2026 पर्यंत त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप थ्रू ज्यांना सीएनई सीपीडी ऑर्गनाईज करण्यासाठी परमिशन दिले आहे त्या परमिशन सोडून आता 15 एप्रिल 2026 पासून जे काही प्रस्ताव येईल परमिशनसाठी म्हणजे सीएनई अरेंज करण्यासाठी, तर त्यांना परमिशन देण्यात येणार नाही. तर बघा, याचं कारण काय? तर या परिषदेच्या असे निदर्शनात आले आहे की मार्गदर्शक तत्वानुसार सीपीडी राबवण्यात येत नसून बरेचसे आयोजकांकडून व ऑर्गनाईजकडून नियमभंग होत असल्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत 2 आठवड्यापर्यंत वा परिषदेने आदेशित करेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. याची सर्व आयोजकांनी नर्सेसनी याची नोंद घ्यावी. ठीक आहे. सो पुढच्या 2 हप्त्यापर्यंत सीएनई सीपीडी जर कोणाला नव्याने ऑर्गनाईज करायची असेल तर आता परमिशन मिळणार नाही 2 हप्त्यापर्यंत. कारण का? जे ऑर्गनायझर आहे, जे सीएनई ऑर्गनाईज करत आहे, ज्या गाईडलाईननुसार सीएनई ऑर्गनाईज व्हायला पाहिजे त्या गाईडलाईननुसार होत नाही आहे. नेमकं काय होत आहे ते तुम्हाला पण माहीत आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे की नेमकं चालू काय आहे, नाही का? की सीएनई अटेंड न करता पण काहींना क्रेडिट पॉईंट रजिस्ट्रेशन पैसे जास्त घेऊन करत आहे. तर बघा, अशा प्रकारचा घोळ या सीएनईमध्ये चालू आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहे या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या निदर्शनात आलेल्या आहे. आणि आपले जे अध्यक्ष आहे डॉक्टर रामलिंग माडी यांनी ज्या व्हॉट्सअपनुसार ज्यांनी परमिशन दिल्या म्हणते जे सीएनई सीपीडी ऑर्गनाईज करायला, तर 14 तारखेपर्यंत ज्या परमिशन दिल्या आहे त्या परमिशन ऑर्गनाईज करू शकता तुम्ही. आणि ज्या 15 पासून म्हणजे आता ज्या नेक्स्ट तुम्ही अप्लाय करत असाल सीएनई सीपीडी ऑर्गनाईजसाठी तर तुम्हाला परमिशन मिळणार नाही 2 हप्त्यापर्यंत. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे ठरवेल त्यानुसार मग जे त्या क्रायटेरियात बसतील त्या क्रायटेरियानुसार तुम्हाला परमिशन मिळेल. तर अशा प्रकारचं हे सर्क्युलर आहे, अशा प्रकारचे नोटिफिकेशन आहे. आणि यात मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. थँक्यू.